अशी नवनवीन कीर्तने ऐकण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करा. तुझी प्रीती मद दे दयाची संगती, मग मी कमळापती तुझवा नामी कांता, पडोनी राईन दये टाळी, उगाची संतांची पायी, न मागे न करी काही तुझी आनगा विठोबा. तुम्ही आम्ही विरोजनी दोन्ही वारती कामे, वैसलो धर्मे हवा देत दाराशी. तुका या बोला चित्त द्यावे वा विठ्ठला, न पाहिजे केला अवघा माझा अवेर. पडोनी राहीन तरी टाळी, उगाची संतांची पायी, न मागे न करी काही तुझी आनगा विठोबा. पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संतांच्या त्यांच्या कृपालनी कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दासंका. नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा. नमो बाबाजी त्रिभुवन पावन्यात्यत्रे जननी देवाची. नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा. नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु वासरा पूर्ण कीर्ती. श्री संताची माता चरणावरी साष्टांगरी करी दंडवत. विश्रांती पावलो संभावंतरी, वाढले अंतरी प्रेम सुख. अखंड दया तुझी प्रीती, मद दे दयाची संगती, मग मी कमळापती तुझवा नामी कांता. पडोनी राहीन तरी ठाई, उगाची संतांची पायी, न मागे न करी काही तुझी आनगा विठोबा. श्रीमंत जगद्गुरु श्री तुकोबाराय शिवेला घेतलेल्या अरुंदातून भगवंताजवळ संत संगतीची मागणी करतायत. चालू असलेला हा नामोत्सव ब्रह्मलीन मुरेश्वर महाराज यांच्या 87व्या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने आणि त्या उत्सवामध्ये सालाबादप्रमाणे आपल्या वाट्याला आलेली सेवा आहे. सेवा आली म्हणजे आपण जे एकत्र सर्वत्र आलेलो आहोत याच्या माग एक फार मोठं दिव्य आहे. श्री गुरु साखरे महाराजांच्या छत्राखाली आपण वास करतोय सगळेजण, आणि एकाच घरातले आपण सगळे असल्यामुळं हा सेवेचा योग आहे. पण थोर पुरुषाच्या आश्रयाखाली माणसाने जीवन व्यतीत करावं आपलं सर्वांचं भाग्य आहे. एक आपल्या संप्रदायामध्ये अशी जी ज्ञानाची दिव्य परंपरा आज तागायत तेवत आहे, अशा संप्रदायाशी आपण एकनिष्ठ आहोत. त्यांचं कृपा क्षेत्र आपल्या पाठीशी आहे.
आणि त्यातून हा सेवेचा योग आहे. दुसरी गोष्ट संतांचं पुण्यस्मरण आहे. त्यांचं पुण्यस्मरण आहे, त्यांचाही अधिकार फार पण त्यांची आरती करताना त्या आरतीमध्ये उल्लेख आहे दादांच्या कृपेने. दादा म्हणजे ब्रह्मलीन विनायक महाराज साखरे उर्फ दादा महाराज. ज्यांचं पुण्यस्मरण करतो त्यांच्यावरती ब्रह्मीभूत दादा महाराजांची कृपा प्राप्त झालेली लक्षात. म्हणजे थोर पुरुषाची कृपा ज्यांच्या जीवनामध्ये झाली अशा थोर पुरुषाचं पुण्यस्मरण करण्याचं आज सौभाग्य आपल्याला प्राप्त होते. पण समाजामध्ये पुण्यस्मरण पुष्कळांचं घडतंय. अलीकडे माणसं कोणाचंही पुण्यस्मरण करायला लागले, त्याच्याविषयी आपल्याला काही बोलायचं नाही, पण चाललेलं आहे. जे समाजामध्ये कोणाचंही पुण्यस्मरण केलं जातं तसं इथं पुण्यस्मरण नाही, एवढा भाव लक्षात ठेवा. कुणी का थोर पुरुषाच्या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने हा सेवेचा योग आहे. आपण त्या पुरुषाचं वाणीनं वर्णन करू शकत नाही. वर्णन करण्याकरता आपल्याकडे तेवढी योग्यता नाही, तेवढी संपन्नता नाही. पण ज्यांची संपन्नता आहे त्यांच्या आश्रयाला किंवा त्यांच्यातून काहीतरी घेऊन आपण बोलण्याचा प्रयत्न करायचा. पण संतांच्याच शब्दामध्ये थोर पुरुषाचं वर्णन करावं. व्यावहारिक पुरुषाच्या वाणीचा काही उपयोग संतांच्या वर्णनाकरता उपयोग होत नाही. हा भाव मनी मानशी घेऊन तुकोबारांच्या अभंग वाणीच्या द्वारेच त्या संतांचं वर्णन करावं. वर्णन करावं म्हणजे ज्यावरती जगद्गुरु श्री तुकोबार आहे, संत संगतीची मागणी करतात. त्या मागणीच्या मागे काहीतरी फार मोठा हेतू आहे. प्रश्न आहे माझा आपल्या समोर, जे तुकोबराय संत संगतीची मागणी करतात ते तुकोबराय कोण होते? संतच होते. संतांनी जर जीवनामध्ये संत संगतीची मागणी केली आहे, आम्ही तुम्ही काय करावं? ज्यांच्या संगतीची अपेक्षा देव करतो ते महात्मे आज संत संगतीची मागणी करतात. आम्ही तुम्ही जीवनामध्ये काय स्वीकारावं, काय स्वीकारावं हे शिकवण्याकरता तुकोबारायांनी संत संगतीची मागणी केली. पण संत या भूतलावरती जे आले ना, समाजाला चांगला आचार आणि चांगला विचार देण्याकरता आले. यायचे म्हणून आले नाहीत, लक्षात ठेवा. आम्ही नाही दादाने आलोय. केले कर्म झाले तेचे भोगा आले, उपजले मेले. आमचं कर्म शिल्लक राहिले म्हणून आपण आलोय. आनंदाने आलेलो नाही जन्माला, नाही दादाने आलोय. पण संत हे अट्टासाने आले, स्वइच्छेने आले. का आले? ह्या समाजाला काहीतरी आज चांगला विचार देण्याची गरज आहे, चांगला आचार समाजाला देण्याची गरज आहे. समाजामध्ये सर्व अंगाने संपन्नता आहे, समाजामध्ये सर्व अंगाने संपन्नता आहे. आज संपत्तीने संपन्न आहे, सत्तेने संपन्न आहे, संततीने संपन्न आहे. फक्त चांगल्या विचाराने आणि चांगल्या आचाराने संपन्न नाही. एक ग्रस्त परवा भेटले आमच्याकडे, महाप्रसादाला स्वयंपाक करायला आचार्य म्हणून. आणि बोलता बोलता म्हणजे महाराज मला 6 मुली बरं का, आणि 6 मुलीच्या पाठीवरती मुलगा आहे. नुसत्या 6 मुलींनी 6 मुली DED झाल्या म्हणजे
चांगल्या घरामध्ये गेले, मला आता चिंता नाही आहे, मला त्यातला भाव सांगायचा आहे, संततीने संपन्न आहे. जी मुली झाल्या त्या चांगल्या शिकल्या, चांगल्या घराण्यामध्ये गेल्या, संपन्नता आहे. म्हणून आज सर्व अंगाने समाजामध्ये संपन्नता आहे, पण ज्याची समाजाला गरज आहे ते संत आज समाजाला देण्याकरता आले. म्हणून तर तुकोबर आहे देवाजवळ मागणं मागत जाताना हाच विचार मांडला, देवा आम्हाला संपत्तीची गरज नाहीये, आम्हाला धनाची गरज नाहीये, आम्हाला एकाच गोष्टीची गरज आहे, संत संग देई सदा. संत संगती सदा. का न लगे आहे, संपन्न आहे, पण ज्याची आज समाजाला गरज आहे, आज जीवनामध्ये ज्याची गरज आहे ते कुठंतरी आज समाजाला आपण जागं केलं पाहिजे, समाजापर्यंत पोहोचवलं पाहिजे. म्हणून तुकोबारा म्हणतात, आम्ही ही चांगली शिकवण संतांची विचाराची समाजाला देण्याकरता आलो. याची कारणाशी बोलिले गे ऋषी साच वर्ताया आणि भावे वर्ताया. आम्ही केवळ लोकांना सांगायला आलो नाही, चांगलं वर्तन करून दाखवण्याकरता आम्ही सांगायला आलोय. कुठून? बेळगाव. आम्ही तुम्ही आज महाराज लोक सांगायचं काम करतात आणि संत वागायचं काम करतात. आणि कोणी म्हणे त्यांनी वागायचं काम केलं, आता आपण सांगायचं काम करावं, असा त्याचा अर्थ नाही. कोणी कीर्तनकार बोलून गेले, लाजीरवानं बोललाय. आळंदीचा ते कीर्तन करायला होता. विजेचा उत्सव आमच्या त्या बेळगाव जिल्ह्यामध्ये पंचकृषीमध्ये उत्सव असतो. 50 गावं मिळून उत्सव करतात. आजही तो चालू आहे. नदीच्या काठावरती कीर्तन असतं संध्याकाळी. रोज कमीत कमी 5-7 हजार लोक कीर्तन ऐकत असतात. आणि ते कीर्तन आनंदीचे आले एक 8-10 वर्षापूर्वीची गोष्ट. त्यांनी कीर्तनामध्ये काय सांगितलं, आज संत महात्म्यांनी तुकोबार असतील, ज्ञानोबा असतील, यांनी जगामध्ये आज ज्ञानदानाचं कार्य केलं. त्यांनी जगाला वाटलं. त्यांनी जगाकडून काही घेतलं नाही, काही मोबदला घेतला नाहीये. ते समाजामध्ये वाटलेलं आहे. म्हणजे समाजामध्ये वाटलं, मोबदल्या वाचून वाटलं. तो कीर्तनकार म्हटला, आम्ही वसूल करायला नाही. ते कीर्तनकार काय म्हणणार, आम्ही वसूल करा आलोय म्हणून आमच्या कीर्तनाला दर आहे. म्हणजे किती लाजीरवाणं बोलणं आहे. ज्या संतांनी समाजाला दिलं ते दिलेलं आम्ही वसूल करायला आलोय. अरे जीव झुडून जाईल, झुडून. तात्पर्य, आज चांगल्या विचाराची आणि चांगल्या आचाराची समाजाला गरज आहे. का गरज आहे? बरोबर सगळे मला सांगत असतात की समाज आदर्श घडला पाहिजे. समाज आदर्श घडला पाहिजे.
आणि समाज आदर्श घडायचा असेल तर पहिल्यांदा विचार चांगला पाहिजे. आणि विचार जर चांगला आला तर त्या विचारातून आचारामध्ये परिवर्तन घडलं पाहिजे. प्रथम चांगला विचार समाजापर्यंत पोहोचवला पाहिजे. चांगला विचार, शुद्ध विचार, जेवढा शुद्ध विचार समाजापर्यंत पोहोचवता येईल तेवढं कार्य आपण केलं पाहिजे. आणि तो विचार समाजाला देण्याकरता आलोय. आणि तो देण्याकरता तुकोबराय म्हणतात त्या जगतामध्ये चांगला विचार आणि चांगला विचार याचा संगम ज्यांच्या जीवनामध्ये आहे त्यांना म्हणावं संत. त्यांना म्हणावं संत. आज आमच्या तुमच्या जीवनामध्ये विचाराची आणि आचाराची फारकत झालेली आहे. लोक विचारतात कीर्तन झाल्यानंतर महाराज तुम्ही बोलला वागत नाही. आम्ही काय म्हणतो ते काम संतांच्याकडे. आम्ही काय तुकाराम महाराज आहे, आम्ही काय ज्ञानेश्वर महाराज आहे वागायला. वागायचं संतांनी, अशा पण एक कल्पना केलेली आहे. पण नाही, संतांनी हा विचार आचरणाच्या द्वारे समाजासमोर प्रगट केलेला आहे. वास्तविक संतांच्या जीवनामध्ये कोणत्याच गोष्टीची गरज नाही आहे. गरज नाहीये का ते नित्य तृप्त आहे. तुका म्हणे आम्हा एकांताचा वास, ब्रह्मी ब्रह्मरस शिवू सदा. ब्रह्मानंदामध्ये राहणारी मंडळी, अखंड त्याच्यामध्ये राहणारी, त्यांना काय गरज आहे कशाची. पण अशा महात्म्यांना गरज नसताना सुद्धा समाजाला ज्या गोष्टीची गरज आहे त्याची जाणीव समाजाला करून देण्याकरता संतांनी केलेला प्रयत्न आहे. कारण आज आपल्याला कोणत्या गोष्टीची गरज आहे याचा विचार आपण केला पाहिजे. 3 गोष्टीचा विचार आपल्या समोर थोडासा प्रगट करतो. आपल्या जीवनामध्ये काय कमी आहे हे पहिल्यांदा बघावं. आपल्याला कशाची गरज आहे हे बघावं. आणि आपल्या आवाक्याच्या बाहेर काय आहे हे बघावं. जीवनामध्ये गुण काय आहे, गरज कशाची आहे आणि आपल्या आवाक्याच्या बाहेर काय आहे याचा विचार थोडासा करा. म्हणजे आपल्याला कळेल आपल्याला गरज कशाची आहे हे अजून समाजाला कळेलं नाहीये. कळेलं नाही म्हणून संत महात्मे बोलून गेले, कळो येईल अंतकाळी प्राण प्रयाणाचे वेळी, राहती निराळी रांडा पोरे सकळ. हे समाजाला अजून कळालेलं नाहीये. ज्ञानोबाई म्हणून गेले, ऐशी दशा येईल पुढे, तै मन होईल वेडे, चिंतोनी ठेवी रोकडे आत्मज्ञान. अशी जीवनामध्ये अवस्था येणार आहे प्रत्येकाच्या. मन वेड होणार आहे. कधी म्हातारपणी काही मनाला सुचणार नाही. आताच व्यवस्था करून ठेवा. काय गरज आहे हे समाजाला कळत नाही, पण समाजाच्या काय गरजा आहे ते मात्र संतांना कळालंय. ज्याची गरज आहे तेच मागा, ज्याची गरज नाही ते मागू नका. ज्याची गरज आहे ना तेच मागा, ज्याची गरज नाही ते मागू नका. दुसरा विचार आहे आपल्या जीवनामध्ये काय गुण आहे, काय गुण आहे, काय कमी आहे. माणसाने आपल्या जीवनाचं चिंतन करावं. पण माणसाचा स्वभाव हा उलटा आहे. माणसं स्वतःच्या जीवनातलं गुण बघण्यापेक्षा दुसऱ्याच्या जीवनातलं गुण बघतात. आपण कीर्तनाला उभं राहिलोय, कीर्तनाला उभं राहिल्यानंतर सांगत असताना आपण किती कमी पडलो समाजाकरता हा विचार करा. समाज कमी आला हे बघू नका.
आपल्या जीवनातलं ऊन आपल्याला कळायला पाहिजे. मी चाल म्हटली स्वरात होती का, तालात होती का, मी अभंगावरती चिंतन केलं, ते प्रतिपाद्य विषयाला धरून बोललो का. आपल्या जीवनातलं ऊन पाहावं. जर आपल्या जीवनातलं जर ऊन कळालं आणि ऊन कळून ते ऊन भरून काढण्याकरता जर तुम्ही जर प्रगट झाला तर त्याच्यासारखा भाग्यवान कोणी नाही. म्हणून आपल्या जीवनामध्ये काय ऊन आहे हे माणसाने पाहावं. आणि तिसरा विचार आहे, आज आपल्याला जी वस्तू प्राप्त करायची ती आपल्या शक्तीच्या आत आहे का शक्तीच्या बाहेरची. जी आवाक्याच्या बाहेरची आहे त्याचाच जीवनामध्ये स्वीकार करावा, ती गरजेची असावी आणि ती जीवनात नसावी. मासं जीवनामध्ये काय आहे, आपल्या जीवनामध्ये सुखाचं ऊन आहे, आपल्या जीवनामध्ये संत संगतीची गरज आहे आणि ती संत संगत आमच्या तुमच्या आवाक्याच्या बाहेरची आहे. या तीन गोष्टी एकत्र मनी मानशी घेऊन तुकोबाला म्हणतात, ज्याची गरज आहे, जे ऊन आहे, जे आवाक्याच्या बाहेर आहे, जे आवाक्याच्या बाहेर आहे तेच देवाकडे मागावं. जे शक्तीच्या बाहेर आहे ना, हा तेच देवाकडे मागावं. तर शेवटी तो देव आहे, वो सामान्य नाही आहे. पण मागत असताना त्या मागणाऱ्याची योग्यता जाणून मागणाऱ्याने मागावं. मागणाऱ्याने कधी कधी लोक आम्हाला प्रवासामध्ये मागतात, बुवा आहे का. बुवा लोकांनी वाटोळे केले, अरे हा महाराज आहे, कीर्तनकार आहे, कपाळाला गंध आहे, याच्याकडे हे मागावं का. पण बऱ्याच लोकांना ते खातात ना, म्हणजे आपली किंमत माणसाने आपणच कमी करून घेतो. तसं देव आहे, त्या देवाकडे काय मागावं. आपल्या जीवनामध्ये जी संपन्नता आहे ती आपल्याला मागायची नाहीये, मागायची नाही. ज्याची गरज आहे, जे आपल्या जीवनामध्ये ऊन आहे आणि जे आपल्या शक्तीच्या बाहेर आहे, असं काय या भूतलावरती आहे, संत जीवन आहे. बहु अवघड आहे असे किंवा आहे संत बेटी, परी किंवा तरी जग जेती, करुणा गेली. संत संग दुर्लभ आहे बरं. आणि जी गोष्ट दुर्लभ आहे ती गोष्ट जीवनामध्ये गरजेची आहे. इतिहास पहा, पुराण पहा,
जिथं जिथं ज्यांच्या जीवनाचं परिवर्तन घडलं त्या परिवर्तन घडण्याकरता एकच त्यांच्या जीवनामध्ये उपयोगी पडलं, संत संग. वाल्याच्या जीवनाचं परिवर्तन कधी घडलं? संपत्ती मिळवून 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 घरादारांचं पोट भरून भरून त्यांच्या जीवनामध्ये संत भेटले. त्या दिवशी वाल्याचा वाल्मिकी झाला. परिणाम कशाचा? संगतीचा. वाल्याचा जर वाल्मिकी होतो तर गुरुवर्य साखरे महाराज म्हणतात, वाल्या एवढं पाप आम्ही तुम्ही केलेलं नाही, मग आमचं तुमचं परिवर्तन का घडत नाही? का घडत नाही? आम्हाला संत संगतीची गरज आहे असं अजून वाटलं नाही. माझं प्रामाणिक मत आहे बघा. असं कोणालाच वाटत नाही, किंबहुना सांगणाऱ्याला सुद्धा वाटत नाही. सांगणाऱ्याला सुद्धा वाटत. म्हणजे मी तर कीर्तनकार, म्हणजे महाराज अमुक अमुक सप्ताहामध्ये कीर्तन बरेच वर्षापासून होतं, यावर्षी कीर्तन त्यांनी ठेवलं नाही. नाही ठेवते म्हणजे एक घर बंद तर 10 घर आहेत ना. ते काय म्हणते, एक घर बंद पडलं तर 10 घर आम्हाला आहे. म्हणजे हितचे मिळत असं नाही आणि कुठेही मिळतं बरं का. हे कीर्तनकार कीर्तनकाराशी बोलतोय, अनुभवाचं सांगतोय बरं का. तात्पर्य प्रत्येकाच्या जीवनामध्ये आज संत संगतीची गरज आहे. आणि जी गरज आहे ती गरज कुठं पूर्ण होईल? महाराज म्हणतात, तो लक्ष्मीचा पती आहे. तो कोण आहे? लक्ष्मीचा पती आहे. म्हणजे लक्ष्मीचा पती म्हणजे संपन्न आहे, तो संपन्न आहे. असा जो लक्ष्मीचा पती आहे, महाराज म्हणतात त्याच्याकडे मागावं. हे समाजाला शिकवण्याकरता एक विचार महाराज समाजाच्या समोर प्रकट करतात. आज आपल्याला त्याची गरज आहे, तेच मी देवाकडे मागण्याकरता प्रवृत्त झालो. ते महाराज अभंगाच्या बैठकीत मग दे तयाची संगती, मग मी कमळापती तुझवा नामी कांटा. कमळापती म्हणजे लक्ष्मीपती. हे लक्ष्मीपती मला
तुझ्याकडे एवढंच मागायचं आहे, ज्यांच्या चित्तामध्ये तुझ्याविषयी अखंड प्रेम आहे अशांची संगती दे. एवढंच मी तुला मागेन. याच्या व्यतिरिक्त मी तुझ्याकडे काही मागणार नाही. तेव्हा मी तुला त्रास देणार नाही, कंटाळा. मी तुला काही त्रास देणार नाही. फक्त हे लक्ष्मीपती माझी एवढी इच्छा पूर्ण कर. कमळापती त्या भगवंताकडे महाराज संत संगतीची मागणी मागतायत. पण संत संगतीची मागणी मागत असताना एक विशेषण वापरलेलं आहे. अखंड दया तुझी प्रीती. ज्यांच्या चित्तात तुझ्याविषयी अखंड प्रीती आहे अशा संतांची संगत घडव. जगामध्ये संत पुष्कळ आहे, संत पुष्कळ आहे. तुकोबांनी वर्णन केले, पोटासाठी संत झाले कलित बहुत. त्या कलियुगामध्ये एवढे संत आहेत, एवढे संत आहे, पुष्कळ आहे. मग संत पुष्कळ आहेत, पण नेमक्या कोणत्या संतांची संगत घडावी हे समाजाला कळावं म्हणून आता इथं शब्दाची रचना केली. अखंड दया तुझी प्रीती. तुझ्याविषयी ज्यांच्या चित्तामध्ये अखंड प्रेम आहे अशी संत संगत जीवनामध्ये घडली पाहिजे. असे संत आज समाजामध्ये बोटावर मोजण्यासारखे, बोटावर मोजण्यासारखे. बघा तुम्ही काय परिस्थिती आहे. आम्ही गुरुवारी महाराजांच्या बरोबर कार्यक्रमाला जावं लागत होतं सेवे करताना. तेव्हा आरंभाच्या काळामध्ये महाराजांच्याकडे गाडी नव्हती. भाडोत्री गाडी घ्यायची, ती किलोमीटरवरती. लोक तारीख घ्यायला आल्यानंतर विचारायचे काय म्हणजे गाडीची व्यवस्था करा, गाडीची व्यवस्था करा. आपल्याला सर्वांना हा अनुभव. मग गाडीची व्यवस्था करावं म्हणाले महाराज. आमच्याकडची गाडी तुमच्याकडे पाठवायची, तेव्हा 4 फेऱ्या होतात. तुमच्याकडचीच गाडी घेऊन या, काय असेल त्या मी त्याचं भाडं. मग त्या गाडीत बसल्यानंतर माझ्याकडे का बा रिडिंग लिहून घे. आणि तिथं उतरल्यानंतर संयोजकाला भेटून त्याचं काय किलोमीटर प्रमाणे होतं ते घे. गाडीत बसल्यानंतर पहिलं काम, गाडीत बसलं की रिडिंग घेऊन घ्यायचं. गाडी आश्रमाच्या बाहेर पडली, रोडला लागली की पहिला ड्रायव्हरला विचारायचं काय डिझेल गाडीला लागते, पहिल्यांदा टाकून. तर महाराजांनी डिझेल करता पैसे द्यावे, ते टाकावं. आणि तिथे गेल्यानंतर मला सांगायचं त्या संयोजकाकडून मागून घे आणि ड्रायव्हरला जीव घालून झोपू घाला. ते कीर्तन झालं, ज्ञानदेव तुकाराम झालं की संयोजकाला भेटायचं, ते किलोमीटर डबल करायचं आणि 5 रुपये किलोमीटर. 90 चा 90-91. मग ते एका ठिकाणी कार्यक्रमाला गेलो, बीड जिल्ह्यामध्ये कीर्तन करून आलो. मग सकाळी विचारलं काय बात बरोबर झालं का? म्हणलं महाराज 500 रुपये शिल्लक राहिले. असं कर, त्या सप्ताह कमिटीचं कोणाचं नाव असेल तर त्यांच्या नावाने ऑर्डर कर. महाराजांनी काय सांगितलं, किलोमीटर प्रमाणे पैसे घेतले, 500 रुपये शिल्लक राहिले. मला काय सांगितलं, ज्यांच्याकडे आपण गेलो होतो कोणाच्या व्यक्तीचं नाव असेल तर त्या नावाने 500 रुपयाची मनी ऑर्डर कर. आम्ही तुमच्याकडे एवढे पैसे घेतले, एवढे खर्च झाले आणि एवढे शिल्लक राहिले. आता इच्छेप्रमाणे नाही घातलं तर माणसं जाग्यावर बघून मागून घेतात. मी कशा करता सांगायला लागलो,
दयेत असेल. शिल्लक राहिलेले पैसे परत करावेत. महाराजांना सांगितलं, महाराज आपल्याला एक गोष्ट सांगायची. महाराज परवा आम्ही गेलो होतो, 500 रुपये कमी पडले महाराज, मला आपण खिशातले घातले. तेव्हा हे 500 रुपये आपण तिथं खर्च करू, म्हणजे हिशोब तुझ्या डोक्यात येतो, माझ्याकडे ठेवू नको. असे महात्मे जर कमी आहे तर अखंड देवाचं भजन करणारी काय गली गलीत असतील. अहो, ज्यांच्या चित्तामध्ये अखंड देवाविषयी प्रेम आहे असे महात्मे दुर्लभ आहे. घडो त्यांचा घडो त्यांचा समागम, ज्यांची प्रेम विठ्ठली सहजा त्यांच्या ऐकता गोष्टी परमार्थ कोटी दृढावे. त्यांच्या चित्तामध्ये भगवंताविषयी अखंड प्रेम आहे. अखंड प्रेम आहे म्हणजे खंड कधीही नाही. अखंड खंड ना जीवन आपण सप्ताहाचा आरंभ करतो आणि सप्ताहाचा आरंभ करत असताना त्या सप्ताहाच्या कार्यक्रम पत्रिकेमध्ये वर हेडिंग असतं अखंड हरिनाम. ते अखंड हरिनाम घडण्याकरता विना उभा केला जातो. कीर्तन झाल्यानंतर सुद्धा ते अखंड नामस्मरण चालू पाहिजे. जागर भजन आहे, जागर भजन संपल्यानंतर अखंड ते पुढे राहिलं पाहिजे. ती विणं करायची जबाबदारी आहे. हा, काकड्याला येऊपर्यंत अखंड, तिथून काकडा एक तास झाला, काकडा संपला, मध्ये अंतर पडलं, अखंड ते खंड पडू नये. मध्ये विण्याच्या पाऱ्यातून ते चाललं. पारायण सुरू झालं, पारायणामध्ये 12 पर्यंत चालू आहे, त्याच्या पुढं कोणी नाही, ते पुढं खंड पडू नये.
पण गंमत अशी आहे, विना घेणारी माणसं देवाचं नावच घेत नाही. नुसतं गळ्यात अडकवलेलं असतं. मी तुझं सांगतो असं समजून हा फार मोठी विनकऱ्यावरती जबाबदारी आहे. त्याने विना घेतल्यानंतर प्रपंचाविषयी काही बोलायचं नाहीये. आमच्याकडे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये एक गाव आहे, चंदगड तालुक्यामध्ये. आता त्या शिवरात्रीला तो उत्सव त्यांनी अखंड नामस्मरण करण्याकरता त्यांनी योजना केली. फार सुंदर योजना आहे, मला फार आवडली ती. आपण ते करू शकत नाही, कमी पडतो. त्यांनी त्या महादेवाचं मंदिर आहे, दगडी मंदिर आहे, बाहेर सभा मंडपामध्ये कार्यक्रम असतो. त्यांनी त्या आतल्या गाभाऱ्याच्या बाहेर त्या दगडी मंडपामध्ये अशी योजना केलेली आहे. 24 तासाचे 24 पारेकरी. त्याचा आणि कीर्तनाचा काही संबंध नाही. इकडे कीर्तन चालू, तिकडे पारेकरू चालू. आणि ते 2 पारेकरी, एकाने टाळ घ्यायचा आणि एकाने विना घ्यायचा. येताना दोघांनी जर 7चा पारा असेल तर ते दोघं 6:45 तिथं हजर होत. दोघांनी येताना धोतर, निरुशर्ट, टोपी आणि विनकऱ्याने फेटा. म्हणजे 10 मिनिटं अगोदर. आमचं कसं आहे, 7चा पारा असेल तर आम्ही 7 वाजून 10 मिनिटांनी होते. तेवढी 10 मिनिटं कमी कशी होती. म्हणजे एका तासाला 2 माणसं, 24 तासाची माणसं किती झाली हो? आजही त्या गावामध्ये ही पद्धत आहे. 8 दिवसाच्या कालावधीमध्ये त्या दोघांनी रामकृष्ण, एकाने टाळ वाजवायचा आणि एकाने पुढे म्हटलं की त्यांना माझं म्हणायचं, त्याच्यामध्ये खंड पडू द्यायचा नाही. याला म्हणतात अखंड. आणि असं अखंड नामस्मरण, असं अखंड प्रेम ज्यांच्या चित्तामध्ये आहे, अशांची संगत घडावी. गरज आहे अशांची. तुम्हाला गरज आहे. ज्यांच्या चित्तामध्ये देवाविषयी अखंड प्रेम आहे, अशांची संगत जर आमच्या जीवनामध्ये घडेल तर आमच्या तुमच्या जीवनामध्ये देवाविषयी प्रेम वाढेल. आम्हाला अशी भेटतात ज्यांच्या चित्तामध्ये प्रपंचाचं प्रेम आहे, आवड आहे. अशी भेटतात तेव्हा प्रपंचाचं प्रेम वाढतं, परमार्थाचं वाढत नाही. लक्षात. ज्यांचा आवडता देव, अखंडित प्रेम भाव कुणाचा? पवित्र सोवरी एकतीच भूमंडळी ज्यांचा आवडता देव अखंडित प्रेम भाव. आमच्याकडे
सप्ताह दिवशी सुरू होते काल्याला खंड. काल्याला खंड म्हणून आमच्याकडे पद्धत आहे. पहिल्या दिवशी त्या दीपपूजन केलं जातं आणि ते पूजन करत असताना आमचा पुजारी काय करतो, ती कापसाची वात करतो. 7 दिवस जळत राहिली पाहिजे एवढी लावून करतो आणि ती तयार करतो. ती काठीला गुंडाळून ती बरोबर तो आदल्या दिवशी सगळी तयारी करतो. वात सुद्धा 7 दिवसात बदलायची नाही. वात सुद्धा 7 दिवसात बदलायची नाही. काल्याचं कीर्तन झालं, म्हणजे आमच्या असते वारकऱ्याच्या असते ती वात भिजवायची बरं का. पण ती पद्धत आहे सांगतो, अखंडता मी आपल्याला सांगतोय. जी 7 दिवसाची वात लावलेली आहे ती भिजवायची, पण याच्या पुढे अखंड लागण्याकरता दुसरी एक त्याच्यामध्ये करून लावायची. एक छोटी वात तयार करायची, ती त्या समईमध्ये घालायची, ती आधी पेटवायची आणि ती पेटवल्यानंतर जी 7 दिवस लावली होती ती आंब्याच्या पानाच्या द्वारे दुधाने भिजवायची. दुधाने भिजवायची. जे 7 दिवस आम्ही जो अखंड उत्सव केला, आता त्याचा समारोप झाला. आता पुढच्या उत्सवाची दुसरी वात तिथं लावलेली असते, पण ती भिजून जाते संध्याकाळपर्यंत. ही आपली अखंडता, ही आपली अखंडता. ज्यांच्या जीवनामध्ये अशी अखंडता आहे, ओग चालियला नित्य धार अखंडित. अरे म्हणतात जशी पाण्याची धार अखंड त्या झऱ्यामध्ये वाहते ना, तशी त्या महात्म्याच्या जीवनामध्ये ही भगवंताच्या नामाची अखंड धार वाहते. समर्पिली वाणी पांडुरंगे घेते धनी पूजा होते मुक्ता पैरस ओविया मंगली धारा खंडित. ओग चालियला नित्य अखंड दया तुझी, खंड कधीही नाही. तुम्ही म्हणे ते शक्य आहे. हो, आम्ही तुम्ही जागृतीमध्ये बोलतो, पण झोपेमध्ये आमचं तुमचं बोलणं थांबतं. त्या झोपेत सगळ्या क्रिया थांबतात, सगळ्या क्रिया थांबतात बरं का झोपेमध्ये. एकही क्रिया चालू नसते कर्मेंद्रियाची. पण महाराज म्हणतात त्या महात्म्यांच्या जीवनाचा विचार केला तर अवस्था जरी बदलली तरी त्यांची साधना कधी खंड नसते. साधना कधी खंड नसते. तिन्ही अवस्थेमध्ये ज्यांच्या जीवनामध्ये नाम अधिक प्रेम हे अखंड आहे. पांडुरंग ध्यानी पांडुरंग
पुण्याला अलीकडे निघाले BMT मध्ये एक स्टॉपला कंडक्टर असतो आणि एक बसमध्ये असतो. बस येण्याच्या आधी जे स्टॉपवरती असे त्यांची तिकीट काढतात आणि जे गाडीत गेल्यानंतर त्यांनी तिकीट काढली त्यांची तिकीट तो काढतो. पण कधी कधी वाटतंय वरच्या कंडक्टरला हा बहुतेक खाली तिकीट काढून आलेला असेल म्हणून तो त्याला आग्रह करत नाही. मग ह्याच्याकडे तिकीट काढलं जात नाही त्याच्याकडे तिकीट काढलं जात नाही असं आपलं चाललंय बरं चालीच्या वाटते. हाही माईक वरते तेही माईक वरते त्याला वाटते तो म्हणतोय आता वाटतं हा म्हणतोय मला वाटते दोघं म्हणतात म्हणून मी बसलो. पांडुरंग ध्यानी पांडुरंग मनी जागृती स्वप्नी पांडुरंग. ज्यांच्या चित्तामध्ये अखंड देवाविषयी प्रेम आहे. महाराज म्हणतात असं संत जीवन आज दुर्लभ आहे. देवाविषयी अखंड प्रेम निर्माण कधी होतो? कधी होतो? ज्ञानाच्या पूर्वी का ज्ञानाच्या नंतर? थोडं बदल करून सांगू का? बायकोविषयी प्रेम कधी निर्माण होतं? त्याचा स्वभाव कळाच्या आधी का स्वभाव कळल्यावर? आधीचं प्रेम हे खरं नाही पण ती आधी तिच्या ठिकाणी काय गुण आहे काय स्वभाव आहे खरंच अतिशय चांगले आहे अधिक प्रेम. तसं देव कळल्यानंतर जे निर्माण होतं ते खरं प्रेम. बरं म्हणून तर ज्ञानोबा बोलले माझी मनीची आवडी. ज्ञानाच्या पूर्वी का ज्ञानाच्या नंतर? ज्ञानाच्या पूर्वीचं प्रेम खरं नाही खंड आहे त्याच्यामध्ये. पण ज्ञानानंतर निर्माण होणारं प्रेम ते अखंड आहे. त्यांच्या प्रेमामध्ये कधीही खंड पडत नाही. तुकोबारांनी वर्णन केले मी म्हणत नाही. अखंड चिंतन
गीता भागवत करीती श्रवण अखंड चिंतन विठोबाची कुळी कन्या पुत्र होती जे मार्मिक वापरले शब्द. अखंड चिंतन विठोबाचे तुका मने मत घडो त्यांची सेवा तरी माझ्या दैवा घडो त्यांची सेवा तरी माझ्या दैवा पार नाही. हेच महाराज वर्णन करतात. अखंड दया तुझी प्रीती मद दे दयाची संगती. हे कमलापती लक्ष्मीपती असं अखंड प्रेम तुझ्याविषयी ज्यांच्या चिंतामध्ये आहे अशांची मला संगती घडू दे. हे असं घडेल ना देवा मी तुला कांटा ना मी तुला त्रास देणार नाही. मी तुला त्रास देणार नाही. मुलं त्रास का देतात? त्यांच्या इच्छेप्रमाणे आपण देत नाही तोपर्यंत ती त्रास देते. त्यांच्या इच्छेप्रमाणे त्याला काही दिलं ना मग ते आपल्याला त्रास ते म्हणते बाबा मोबाईल घेऊन द्या मोबाईल घेऊन द्या. ते सारखं पाठीशी लागते. एकदा त्याला मोबाईल घेऊन दिला ना मग ते आपल्या मागं येत नाही. आता मी तुम्हाला त्रास देत नाही म्हणतो. तसं तुकोबराय देवाला म्हणता देवा एकदा अशा महात्म्यांची संगत आमच्या जीवनामध्ये घडू दे. मी तुम्हाला देवा पुन्हा मागण्याचा त्रास देणार नाही. देवाने विचारलं मला हरकत नाही देतो तुम्हाला अशांची संगत पाहिजे ना मी देतो पण तुम्ही काय करणार? मला त्रास देणार नाही मान्य आहे पण अशाची संगत मी तुम्हाला दिली तर तुम्ही काय करणार? महाराज म्हणला देवा मी एकच करणार दुसरं काही करणार नाही. काय करणार ते महाराज अभंगाच्या दुसऱ्या चरणात सांगतात. पडोनी राहीन तये ठाई उगाची संतांची पायी न मागे न
सकली काही तुझी आन गा विठोबा. हे विठोबा, मी तुला शपथ घेऊन सांगतो, असे संत भेटले, अशा संतांची संगत जर माझ्या जीवनामध्ये जर घडली ना, तेव्हा मी त्यांच्याकडे काही मागणार नाही, काही मागणार नाही. मग काय करीन? पडोनी राहीन काही उगाची. त्या संतांच्या पायाजवळ मी पडून राहीन, मी काहीही मागणार नाही, किंबहुना मागायची गरजच नाही, मागायची गरजच नाही. का मागायची गरज नाही? महाराज म्हणतात, अहो त्यांच्या संगतीत गेल्यानंतर असं काही आपलं जीवन तृप्त होतं, आपल्याला काही करावं लागत नाही, काही करावं लागत नाही. लक्षात, ते राम नाम होईल श्रवण, घडेल भोजन. नुसतं त्यांच्या पायाजवळ पडून राहण्याने काय घडेल? राम नाम घडेल, श्रवण. आपल्याला भजन करायची गरज नाही, ते भजन करतात, ते भजन अखंड करतात. आपल्याला करायची गरज नाही, ते आपल्या कानावरती सहज पडतं, सहज. काहीही करायची गरज नाही, काही करायची गरज नाही, ते करतात. हो, आपण फक्त त्यांच्या सानिध्यात राहायचं, त्यांच्या सानिध्यात राहणे. महाराज म्हणतात, सहज श्रवण घडे, काही न करता, काही न करता. का? ज्यांचं अखंड भजन चालू आहे, अखंड प्रेमाचा धरा ज्यांच्या जीवनामध्ये आहे, अशांचा संग जीवनामध्ये जर घडेल तर महाराज म्हणतात, आपल्याला काही करावं लागणार नाही. याचा अर्थ आहे, आज मनुष्याच्या जीवनाचा विचार केला तर 3 गुणाचा विचार मांडलेला आहे. सत्वगुण, रजोगुण, तमोगुण. गुण बदललं की माणसाची क्रिया बदलते. गुण बदललं की क्रिया बदलते. म्हणून कधी माणसं सत्वगुणातून रजोगुणात येतात, रजोगुणातून तमोगुणात येतात, तमोगुणातून पुन्हा सत्वगुणात येतात. हे चक्र चालू आहे, पण काही थांबत नाही, कधी कधीही थांबत नाही. का? आपण त्या गुणाच्या अधीन आहोत, गुणाच्या अधीन आहोत. आणि गुणाच्या अधीन असल्यामुळं ते चक्र बदलत जातं. लक्षात, 7 वाजले, लक्षात आलं कीर्तनाला जायचं आहे. समजा सत्वगुण जागा, सत्वगुण जागा झाला की तो गुण त्याला कीर्तनाला आणतोच. ज्ञानवारीने वर्णन केले, सत्व वाढल्यानंतर तो ज्ञानाशी घाली हाक. हा सत्वगुण हा खेचून आणतो. काय म्हणजे त्या सत्वगुणामध्ये सामर्थ्य आहे. तो सत्वगुण जागा झाला की चांगली ऐकण्याची इच्छा निर्माण होते. मग सत्वगुण हा राहतो का? राहतो. 9 वाजेपर्यंत काय? 9 वाजेपर्यंत, 9 वाजून 5 मिनिटं झाला की लोक म्हणतात कधी संपतं, कधी संपतंय. समजा खाण्याची इच्छा झाली, रजोगुण जागा झाला, रजोगुण जागा झाला, कीर्तन गेलं डोक्यात. आता रजोगुण जागा झाला, रजोगुण जागा झाला, जेवण्याकरता गेला, तिथं गेला, तिथं जर गेल्या जर याला ताट नाही मिळालं तर यानं भांडण काढलं. समजा होतं बघून जागा झाला. आत बसलेल्या लोकांना आधी नाही, बाहेर बसलेल्या लोकांना आधी का? जे भजन करतात त्यांना नाही. आणि तीच गंमत आहे आमची, तीच आहे. आज कीर्तन चालते, पंक्ती बाहेर असतात. हो, ज्ञानदेव तुकाराम त्यांना बाहेर जेवले असतात, ते पहिली पंक्तीला बसतात. हे भांडतोय आम्ही, आज 2 तास कीर्तन ऐकलं, आम्हाला पहिल्यांदा जेवायला पाहिजे, भांडायला लागला. समजावं तमोगुण जागा झाला. हे गुणाचं चक्र चालू आहे. महाराज म्हणतात, ज्यांच्या संगतीत गेल्यानंतर या गुणाचा संबंधच नाही, त्या गुणाचा
संबंधच नाही हो. ते गुणातीत अवस्थेला प्राप्त झालेले आहे आणि गुणातीत अवस्थेला प्राप्त झालेल्यांच्या संगतीमध्ये जर आपण गेलो तर आपल्या जीवनामध्ये ही 3 गुण वाढतील का? हा, रजोगुण वाढणार नाही, तमोगुण वाढणार नाही, सत्वगुणच वाढेल. एवढा सत्वगुण वाढेल, एवढा सत्वगुण वाढेल की आम्हाला वाटेल खरंच आता यांच्या संगतीतच आयुष्य घालवावं. वैष्णवा संगती सुखावाटे देवा. वैष्णवा संगती सुखवाते जीवा आणि कमी देवा काही नेने पडोनी राही न तळे ठाई. कधी कधी समाजाला सांगत असतो लहान मुलांना कीर्तनाला घेऊन येत जा. काय घेऊन येत जाते? महाराज म्हणतात ते कीर्तनाला आली की झोपतात हो. माझा प्रश्न आहे, टीव्ही पाहत मुलांनी झोपावं का कीर्तन ऐकत झोपावं? कधी कधी ती मुलं टीव्ही पाहत पाहत झोपतात, मोबाईल पाहत पाहत झोपतात. त्याच्यापेक्षा इथं जर कीर्तन ऐकत ऐकत झोपली तर फार चांगलं आहे ना. झोपत असली तरी आणत जा, किंवा तुम्हालाही झोप येत असली तर येत जा. पडोनी राही न तळे ठाई. त्यांच्या संगतीमध्ये गेलेला जो काळ आहे तो वाया जाणार नाही. म्हणून तुकोबाराय देवाला सांगता, देवा मी शपथ घेऊन सांगतो त्यांच्याकडे काहीही मागण्याची गरजच नाही हो. आन गा विठोबा. आन म्हणजे शपथ, म्हणजे अशांचा संग घडेल ना देवा मी काहीही मागणार नाही. फक्त त्यांच्या संगतीमध्ये मी पडून राहील. पडून राहण्यानेच उद्धार होईल. पडून राहण्यानेच उद्धार होईल. एवढं उच्च कोटीचं त्या महात्म्यांचं जीवन आहे. देवा ही इच्छा तू पूर्ण करावी. आणि ही इच्छा देवा खरंच आमच्या जीवनामध्ये जर तू पूर्ण करशील ना तर देवा तुला एक गोष्ट सांगतो, तूही त्रासलायस दे लोकांना देऊन देऊन, आणि आम्हीही त्रासलोय तुझ्याकडे मागून मागून. तो त्रास संपेल आम्ही तुम्ही पिडून दोन्ही वारती एकाने. पैसलो धरणे हाता देत दाराशी. हे देवा तुमचं तुझं माझं भक्त तुझ्याकडे येणार, येणाऱ्या भक्ताला तू देणार. हे सतत चालू राहणार आहे मागणं. हे मागणं संपेल. कधी संपेल? एक संत जीवनामध्ये भेटले की मागणं संपेलच. आणि हे तू पूर्ण करावं याच्याकरता देवा मी तुझ्या दारामध्ये धरणं धरून बसलो. जरांगेसारखं नव्हे. असे संत भेटावेत म्हणून, आणि असे संत देवा खरंच आमच्या जीवनामध्ये भेटावे. तेव्हा माझी विनंती देवा मी तुझ्याकडे हे सांगण्याकरता तो देवा माझं बोलणं ऐकून घे. माझ्या बोलण्याकडे लक्ष दे. तुका म्हणे या बोला चित्त द्यावे बा विठ्ठला. देवा मी बोलतो, माझ्या बोलण्याकडे लक्ष द्या. माझं ऐकून देवा आम्हाला आमचा अवहेल करू नका. पडोनी राही न तळे ठाई. उगाची संतांची बाई न मागे न करी काही. तुझी आन गा विठोबा विठोबा.
अखंड दया तुझी प्रीती आपले हरिभक्त महाराज परमपूज्य आदरणीय प्रभाकर देशमुख प्रसाद देशमुख साहेब आपले चोपडा राहतात यांना जीवनगौरव पुरस्कार प्राप्त झाला आहे. त्यामुळे त्यांचा अभिनंदन करण्यासाठी गोपाळराव दावडे दाबेली हे त्यांना हा गुण सत्कार करतील. अजून व्हायचं आहे जय विठ्ठल व्हायचं आहे 5 मिनिटं शिल्लक आहे. अखंड दया तुझी प्रीती मिळते दयाची संगती मग मी कमळा प्रति भगवाना करून राही नदई उगाची संतानी पाये न मागे न करी काही आनंदा विठोबा श्री संत संगतीची मागणी करत आहे. श्रीमंत जगद्गुरु श्री तुकोबाराय आज त्या भगवंताकडे संत संगतीची मागणी करतायत. वारंवार आम्ही विचार आपल्यासमोर ठेवलेला आहे. समाजाला शिकवण देण्याकरता विचार समाजाच्या समोर महाराजांनी प्रकट केलेला आहे. महाराजांच्या जीवनाचा विचार केला तर संगतीची त्यांना गरज नाही. त्या अवस्थेमध्येच ते महाराज राहत होते. पण आमच्या तुमचा आयुष्याचा काळ चांगल्यांच्या संगतीमध्ये जावा आणि अशा संतांच्या संगतीमध्ये जावा. ते जाण्याकरता तुकोबाराय देवाला संता देवा आतापर्यंत तुला पिडणारे फार लोक आहेत. पुन्हा 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 तुझ्याकडे मागायला येतात. ते माईकच मागायला येतात आणि माईक पदार्थ देऊन कुणाची कधी इच्छा पूर्ण होत नाही. देवा हे या देण्यातून काय घडेल? तुम्ही आम्ही पिढो जेणे दोन्ही वारती एकाने. देवा देण्या घेण्याचा व्यवहार मागण्याचा आणि तू देण्याचा व्यवहार पुन्हा पुन्हा तुझ्याकडे भक्त येत राहतील. आम्ही तुझ्याकडे पुन्हा येतो. आम्हाला पुन्हा पुन्हा द्यायचं. हे देण्याकरता देवही कंटाळलेला आहे आणि समाजही मागण्याकरता कंटाळलेला आहे. असं एक संतांची संगत जीवनामध्ये जर घडेल तरी मागायचं शिल्लकच राहणार. तुका म्हणे तेथे सुखा काय उणे राहे समाधानी. एक संतांची संगत जीवनामध्ये प्राप्त झाली. त्या संगतीमध्ये काहीही गुण नाही. परिपूर्ण जीवन आहे
आणि ते एक जीवनामध्ये घडावून तुकोबारांनी फार सुंदर देवाकडे मागणी केले. मागणे ते एक तुझ प्रत्ये आहे, देशील तरी पाहे. देवा एकच तुझ्याकडे मागायचं आहे, आम्हाला अनेक तुझ्याकडे मागायचं नाही आहे. एक संत जीवनामध्ये जर भेटले, त्यांची संगत घेतली ना, देवा तुझंही काम थांबेल आणि आमचंही काम थांबेल. पिरोजीने आणि हे आमच्या जीवनामध्ये घडावं देवा, माझ्या बोलण्याकडे लक्ष दे. जसं ज्ञानोबा आहे समाजाला सांगतात, तरी अवदान ऐकले दिशे. इथं तुकोबराय देवाला सांगतात, तुका म्हणे या बोला, चित्त द्यावे वा विठ्ठला. देवा माझ्या बोलण्याकडे लक्ष दे, इतरांच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नकोस. मी तुला जे समोर तुझ्या उभं राहिले ना, धरले ना, तुझ्या दारात बसतोय ना, वा माझ्या बोलण्याकडे लक्ष दे, माझ्या बोलण्याकडे दुर्लक्ष करू नको. किंबहुना माझं बोलणं ऐकून देवा माझी उपेक्षा करू नकोस, माझा अभेद करू नकोस. म्हणजे तुकोबराय देवाला जाणीव करून देतात, आम्ही एकच असं तुझ्याकडे मागणार आहे, जे मागितल्यानंतर मागणं संपून जाणार आहे, असं आमच्या जीवनामध्ये घडणार आहे. तेव्हा देवा आमचं म्हणणं नीट ऐकून घे, असा भाव तुकोबराय देवाच्या समोर प्रकट करतात. तुका म्हणे या बोला, चित्त द्यावे वा विठ्ठला. न पाहिजे केला माझा अभेद बाजूला करू नका, माझी उपेक्षा करू नका आणि आमची इच्छा पूर्ण करा. पडो निराही न कहे ठाई, उगाची संतांची पायी. न मागे न करी काही, तुझे आनंदा विठोबा ज्ञानेश्वर. संगती मग मी कमळा बसले तुझबा नानी कांडा. बघून राही न दही काही, उगाची संतांची पायी. न मागे न करी काही, तुझी आनला विठोबा. वेळेची मर्यादा मनी मानशी होऊन काहीसा अहंगाचा भाव आपल्या समोर प्रकट करण्याचा प्रयत्न केलेला आहे. प्रकट करत असताना ते शास्त्रशुद्ध आहे, योग्य आहे, ते श्री गुरु साखरे महाराजांच्या चरणाजवळ नुसतं पडून राहिल्याचा परिणाम आहे. काही शिकलो नाही, बरोबर आहे, शिकलो नाही, फक्त त्यांच्या पायाजवळ पडून राहतो. पडून राहणं या शब्दाचा अर्थ आहे त्यांची सेवा करतो. पडून राहणे या शब्दाचा अर्थ त्यांच्या सेवेमध्ये आयुष्य वेचा. तेव्हा आपण काही फार शिकलो नाही, फक्त त्यांच्या पायाजवळ आजही पडून आहोत. आणि त्यांच्या सहवासातून जे काही माझ्या मध्ये उतरलं ते सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. ते योग्य आहे, ते श्री गुरूंचं आहे, पण त्याचा जीवनामध्ये स्वीकार करा. आणि बोलण्याच्या ओघामध्ये काय शब्द आले असतील, चुकीचे विचार आले असतील, ते परत करा, माझं मला द्या, म्हणजे मी दुरुस्त करण्याचा प्रयत्न करेन. झालेली सेवा त्या भगवंताच्या चरणी, त्या महात्म्यांच्या चरणी समर्पित करायची आहे. आणि पुन्हा पुन्हा आपण हीच मागणी त्या भगवंताकडे करायची आहे की जी मागणी जे जीवनामध्ये प्राप्त झाल्यानंतर जीवनामध्ये आता मिळवण्यासारखं काही शिल्लक राहणार नाही, ते आमच्या जीवनामध्ये प्राप्त व्हावं अशी त्या भगवंताच्या चरणी प्रार्थना करून सेवेला पूर्ण विराम द्यायचा. पायाच्या प्रसादे काही विनोदे मद क्षमा करणे संती नव्यांग युक्ती नोह्या उपदेश तुमचे बडबडी दोषेश तुमच्या कृपेचे पोसणे जन्मोजन्मी तुका म्हणे तुका